अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याच्या कारणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर आहेत. सर, सुरुवातीला समजावून सांगा की काय नेमकं म्हणजे सज्ञान असणं आणि अल्पवयीन असणं, कायदा नेमका काय सांगतो, याच्यातल्या काय तरतुदी आहेत? पूर्वी जो हा ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट 2000चा होता त्याच्यामध्ये 18 वर्षापर्यंत जर कुठलाही गुन्हा त्या मुलाने मुलीने केला तर त्यांना जामीन तर लगेच मिळतच असायचं, पण त्यांची जी केस असायची ती ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढेच असायची आणि त्यांना लगेच जामिनावर सोडलं जायचं आणि त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी असं सेफ होममध्ये किंवा रिमांड होममध्ये ठेवलं जायचं. निर्भयाचं जे प्रकरण झालं 2012ला आणि त्याच्यामधला एक आरोपी हा 18च्या 16 आणि 18च्या मध्ये होता. त्याच्यानंतर देशामध्ये बराच वाद झाला आणि त्याच्यानंतर ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट 2015ला नव्याने आला आणि या कायद्याच्या तरतुदीनुसार 16 आणि 18च्या मध्ये जर एखादी व्यक्ती असली आणि त्याने हिनस ऑफेन्स म्हणजे मोठा गुन्हा केला असेल, आता हिनस ऑफेन्सची पण डेफिनेशन त्या कायद्यामध्ये आहे, म्हणजे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा जर या व्यक्तीने केला तर ज्युएनाईल जस्टिस बोर्ड पुढे त्याची ॲसेसमेंट होऊ शकते, म्हणजे मेंटल ॲसेसमेंट, फिजिकल ॲसेसमेंट, की हा जो गुन्हा ती व्यक्ती करते त्याचं कॉन्सिक्वेन्सेस त्याला कळू शकतात का, या सगळ्या बाबतीतली ॲसेसमेंट ही ज्युएनाईल जस्टिस बोर्ड घेऊ शकते. आणि जर त्यानंतर त्यांना असं आढळून आलं की फिजिकली मेंटली हा प्रॉपर आहे, गुन्हा घडल्याचे कॉन्सिक्वेन्सेस कळू शकतात, तर जस्टिस ज्युएनाईल बोर्ड हे क्रिमिनल कोर्टाकडे, स्पेशल कोर्ट असतं, चाइल्डचं कोर्ट म्हणतात त्याला, चिल्ड्रन्स कोर्ट, त्या कोर्टाकडे हा खटला वर्ग होऊ शकतो आणि ॲडल्ट म्हणून म्हणजे 18 वर्षाच्या पुढचा समजून त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. म्हणजे पोलिसांना, म्हणजे पुणे पोलिसांना पुण्यातल्या या केस संदर्भात जर आता म्हणजे त्यांची मागणी आहे की आम्ही अशा पद्धती म्हणजे खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला त्याला एकतर आव्हान देणार आहेत, हा एक भाग, आणि दुसरं की या आरोपीला किंवा आरोपी म्हणायचं की नाही हा एक प्रश्न असतो, पण त्या व्यक्तीला सज्ञान म्हणून गृहीत धरण्यात यावं, तर त्यासाठी आता काय प्रक्रिया पोलिसांना करावी लागणार आहे? पोलिसांनी तसा अर्ज करायला पाहिजे आणि त्या जस्टिस ज्युएनाईल बोर्ड जो आहे त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही ॲसेसमेंट करा आणि मग त्या जस्टिस ज्युएनाईल बोर्डला जर वाटलं की याला कॉन्सिक्वेन्सेस कळू शकतात आणि हा हिनस गुन्हा आहे, आता हिनस ऑफेन्स आहे का हे महत्त्वाचं, 7 वर्षाच्या पुढची शिक्षा. आता मला माहीत नाही या केसच्या फॅक्ट्स, पण जे पेपरमध्ये वाचून कळलं आधी 304 लावला होता, तर 304 हा बेलेबलच गुन्हा आहे, शिक्षा पण 3 वर्षाचीच आहे, पण आता नंतर असं कळतं की 304 वरनं तो 304 मध्ये कन्वर्ट केला आहे. तर 304 जर असेल, 304 पार्ट 2, तर याच्यामध्ये शिक्षा 10 वर्षापर्यंत असू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये ही शूड हॅव नॉलेज, म्हणजे त्याला नॉलेज पाहिजे की याच्यामध्ये डेथ होऊ शकते, असं जर नॉलेज असेल तर तो 304 होऊ शकतो. 304 जसा सलमान खानला लावला होता, नंतर 304 लावला, आधी 304 होता 304 लावला, तर 304 खाली शिक्षा 10 वर्षापर्यंत होऊ शकते. मग 304 खाली जर असेल तर तो हिनस ऑफेन्स होऊ शकतो. मग पोलिसांनी त्या बोर्डाकडे अर्ज करायला पाहिजे की याची ॲसेसमेंट करा तुम्ही आणि हा जो खटला आहे तो क्रिमिनल कोर्टाकडे वर्ग करा, म्हणजे चाइल्ड सेंट्रिक कोर्ट म्हणतात त्याला. मग तिथे जर तो वर्ग झाला तर मग त्याच्याविरुद्ध नॉर्मल ॲडल्ट असल्यासारखा, सज्ञान असल्याप्रमाणे तो खटला चालू शकतो. अर्थात तिथेसुद्धा काही गोष्टी त्या चाइल्ड सेंट्रिक कोर्टाला काही गोष्टींची तरतूद त्याच्यामध्ये सुद्धा म्हटली आहे, ते म्हणजे 21 वर्षापर्यंत त्याला कुठेतरी सेफ प्लेसमध्ये ठेवायला लागेल. मग त्याला एज्युकेशन द्यायचं, त्याचा प्रोबेशन ऑफिसरने दरवर्षी रिपोर्ट पाठवायचा आणि 21 वर्षाचा झाल्यावर मग त्याला जेलमध्ये पाठवता येतं किंवा मग त्याला जर घरी पाठवायचं हे ठरवता येतं. अशा प्रकारची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये आहे. बोर्ड जे तुम्ही ज्याचा उल्लेख आता केला, ज्युएनाईल बोर्ड जे आहे, जस्टिस बोर्ड, तर
त्यामध्ये कोण घटक इन्व्हॉल्व असतात किंवा त्याची कशी रचना असते, कार्यपद्धती? ज्युएनाईल जस्टिस बोर्डमध्ये पण न्यायाधीशच असतो. बरं. त्याच्यामध्ये न्यायाधीशच असतो, पण त्यांना वेगळे पॉवर्स दिलेले असतात. कारण हे मुख्यतः जे अज्ञान मुलं मुली आहेत त्यांच्यासाठीचं हे बोर्ड आहे. आणि त्यामुळे पूर्वीच्या कायद्यापासून हा ज्युएनाईल जस्टिस बोर्ड आहे. आणि त्यामुळे त्यांना जामिनावर लगेच सोडायला लागतं आणि त्याच्यामध्ये त्यांची केस त्या ज्युएनाईल जस्टिस बोर्ड पुढे चालते. त्यांना जेलमध्ये पाठवता येत नाही. पण आता जामिनाबद्दल पण या हा जो नवीन कायदा आहे 2015 त्यात जामिनाबद्दलची पण तरतूद आहे. नॉर्मल कोर्समध्ये जामीन द्यावा लागतो, पण जर त्यामध्ये या ज्युएनाईल जस्टिस बोर्डला असं वाटलं की याच्यामध्ये जामीन देणं योग्य नाही, हा गुन्हा खूप मोठा आहे, हिनस ऑफेन्स आहे, मर्डरसारखा, अटेम्प्ट टू मर्डरसारखा हिनस ऑफेन्स आहे, तर मग ते जामीन पण द्यायलाच पाहिजे असं नाही. मग ते जामीन नाकारू शकतं, पण त्याच्यामध्ये स्पेशल रिझन्स त्यांना लिहावे लागतात. का जामीन ते नाकारतायत, का जामीन नाकारतायत याचे स्पेशल रिझन्स आता या नवीन ॲक्टप्रमाणे द्यावे लागतात. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना लगेच जेलमध्ये नाही पाठवत आहेत. त्यांना कुठेतरी सेफ कस्टडीत ठेवायला लागतं आणि 21 वर्षाचं झाल्यावर मग जेलमध्ये पाठवायला लागेल किंवा सोडावं लागेल. आता या प्रकरणात त्या दिवशी या व्यक्तीला, त्या मुलाला सुट्टीच्या कोर्टासमोर हजर केलं गेलं आणि तातडीनं त्याला म्हणजे जामीन मंजूर झाला. काही अटी शर्ती हे ठेवल्या गेल्या किंवा काही त्याच्या म्हणजे मला वाटतं त्या मूल्य शिक्षणाचा भाग म्हणावा अशा पद्धतीच्या त्या आहेत. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? अर्थात न्यायालयाचा निर्णय आहे, निश्चितपणे तो त्याचं स्वागत करायला लागतं, पण त्याकडे एक विधिज्ञ म्हणून कसं बघता तुम्ही? मी सांगितलं तो 304 लावला होता, त्यामुळे तो बेलेबल गुन्हा आहे. त्यामुळे जस्टिस ज्युएनाईल बोर्डचं बरोबर आहे, त्यांनी जामीन देणं योग्यच होतं. कारण 304 फक्त लावला होता त्यावेळेला. आणि अटी तर कायद्यातच म्हटले की जामीन देताना अटी शर्तींवर जामीन द्यायला लागतो. आणि त्याच्यामध्ये मग त्याच्याकडे लक्ष देणं, शिक्षण किंवा त्याला काहीतरी कोर्स करायला लावणं, जेणेकरून या सगळ्या गोष्टीतनं त्याचं जे मन आहे ते दुसरीकडे कुठेतरी हे करणं, विचलित करणं, या दृष्टीने या अटी आणि शर्ती त्या कायद्याप्रमाणे द्याव्या लागतात. तशा अटी शर्तींवर त्या कोर्टाने त्यावेळी जामीन दिलं आणि त्यावेळी गुन्हा 304 बेलेबलच होता. पण म्हणजे असं एक बोललं जातं की मग सुधारगृहात त्याला का पाठवलं गेलं नाही, असं मुक्त सोडण्याच्या ऐवजी, किंवा अशा पद्धतीच्या पण काही प्रतिक्रिया येत आहेत. बरोबर आहे, 304 जर आता बदलला असं मला तसंही करता येतं. सुधारगृहामध्ये त्याला पाठवता येईल आणि तिथे त्याचे मॉनिटर करावं लागेल त्याला. आणि मग प्रोबेशन ऑफिसरचे रिपोर्ट्स वगैरे पाठवायला लागतील. आणि या सुधारगृहामध्ये 21 वर्षाचा होईपर्यंत त्याला ठेवता येईल आणि त्याच्यानंतर जर वाटलं तर जेलमध्ये पाठवता येईल किंवा पुन्हा त्याला सोडून देता येईल, असं करता येईल. तर शेवटचा प्रश्न की एकूण या गुन्ह्याचं स्वरूप बघता किंवा एक घटनेचं स्वरूप, गुन्हा म्हणण्यापेक्षा घटनेचं स्वरूप बघता, 2 लोकांचा जीव जातोय, कोणीतरी रॅश ड्रायव्हिंग करतंय, कोणीतरी दारू पिऊन ड्रायव्हिंग करतंय, त्याच्याकडे लायसन नाही, प्रशिक्षण नाही. हे सगळं जे आहेत म्हणजे अल्पवयीन असणे आणि अल्पवयीन नसणे, याच्यामध्ये कुठेतरी हे सगळं घडतंय आणि त्याचे सगळे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस आपण बघतो. तुमची कमेंट याच्यावरती शेवटी एक विधिज्ञ म्हणून? म्हणूनच हा मोठा वाद आहे. 16च्या आतल्यांना ज्युएनाईल म्हणायचं का 18च्या आतल्यांना ज्युएनाईल म्हणायचं, हा जो वाद आहे तो त्या निर्भया प्रकरणापासून याच्यामुळेच निर्माण झाला आहे. कारण असं आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते की 16 वर्षानंतर मुलींना कळतं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, आपण जे करतो, जी घटना करतो, जो ॲक्ट करतो, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, हे मुलींना चांगलं कळतं आहे. त्यामुळे ज्युएनाईल 16च्या आत असावा का 18च्या आत असा हा खूप मोठा वाद आहे. आणि म्हणूनच या नवीन कायद्याने 16 ते 18 या वयोगटामध्ये हे विशेष ज्या तरतुदी आहेत त्या नवीन कायद्यामध्ये घातल्या आहेत की ज्युएनाईल जस्टिस बोर्डने ॲसेसमेंट करायचं, की त्याचं मेंटल अँड फिजिकल असेसमेंट करायचं आणि त्याला कॉन्सिक्वेन्स कळतात का याचं ॲसेसमेंट करून मग त्याची केस रेग्युलर क्रिमिनल कोर्टाकडे, चाइल्ड कोर्टाकडे
ती वर्ग करायची. त्याच्यामुळे ह्याच्यात असं म्हटलं आहे. अर्थात आता शेवटी गाडी चालवणं हे तर तो तर मोटर व्हेकल ॲक्ट खालचा कायदा आहेच. 18 वर्षाच्या खाली लायसन्स देता येत नाही आणि 18 वर्षाच्या खाली गाडी चालवू नये हा तर कायदा आहेच. आणि 18 वर्षाच्या आत दारूचं सेवन मद्यसेवन करू नये. पबमधल्या लोकांनी पण सर्व्हिस करता कामा नये. माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की पब कल्चर वाढते, सगळीकडेच वाढते. पुण्या मुंबई मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पब कल्चर वाढते. पण या पबमध्ये स्ट्रिक्टली त्या पबच्या लोकांनी, ते मॅनेजर असतील, मालक असतील, जे कोणी असतील, म्हणजे तरुणांचं त्यांचं आयडेंटिटी कार्ड आणि हे सगळं बघायला पाहिजे. 18 वर्षाच्या आत असतील तर त्यांना प्रवेश देऊ नये. एक फॅमिलीसोबत जर ते आले आणि प्रवेश द्यावा लागला तर ते सेवन करणार नाहीत. ह्याचा कटाक्षाने पालन याचं करायला पाहिजे असं मला सारख्याला वाटतं. आणि हे सगळं घडलं तरच म्हणजे एका बाजूला वय म्हणजे कदाचित निष्पापही असू शकतं, निष्पाप वय ज्याला म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो पीडितांना न्याय. या दोन्हीच्या मधला हा संघर्ष आहे. कायदा त्यातून कसा मार्ग काढतो, कायदा कुणाच्या बाजूने न्याय करतो हे आता आपल्याला पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.